सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पेटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित हितगुज हे त्यांचं पुस्तक. तर आज जो लेख मी वाचतीये त्याचं नाव आहे नैसर्गिक पेन किलर. नैसर्गिक पेन किलर. रविवारी मध्यरात्री आमच्या शेजारचं 2 महिन्यांचं एक बाळ अत्यंत जोरात रडत उठलं. त्याच्या आईनं अनेक प्रयत्न केले. पोट शेकलं, दूध पाजून पाहिलं, कार्मिसाईड आणि ग्राईप वॉटरचे थेंब दिले, पण काही उपयोग झाला नाही. ते नुसतं जोर जोरात रडत होतं. काही चावलं वगैरे आहे का ते पाहिलं. बाळाला ताप, सर्दी, खोकला काही नव्हतं. सगळेजण हवालदिल झाले. बाहेर पाऊस कोसळत होता. रविवारी आणि मध्यरात्री कुठला डॉक्टर मिळणार? काय करावं काही सुचत नव्हतं. बाळाच्या टाहो फोडून रडण्याने आम्ही बिल्डिंगमधले लोक जागेच राहिलो होतो. मग मला एक उपाय सुचला. मी म्हटलं, माझ्याजवळ डॉक्टरांनी दिलेलं एक औषध आहे, ते देऊन पाहू का? बाळाची आई लगेच हो म्हणाली आणि काय आश्चर्य, 5 मिनिटात ते बाळ रडायचं थांबलं. सर्वजण औषधाचं नाव मला विचारायला लागले. मी म्हटलं, नंतर सांगीन. दुसऱ्या दिवशी बाळ छान खेळू लागलं. नंतर काही दिवसांनी त्याला असाच परत त्रास झाला. तेव्हाही माझंच औषध लागू पडलं. बिल्डिंगमधल्या सगळ्या मुलींची उत्सुकता आता ताणली गेली आणि माझ्याकडे त्या औषधाचं नाव विचारायला आल्या. मी त्यांना सांगितलं, मी वर्णन करते, तुम्ही ते औषध ओळखा. मग सुरुवात झाली एक एक नावं घ्यायला. ओवा नाही, बडीशेप नाही, खाण्याचं सोडा किंवा इनो नाही, पेनकिलरचं सिरप नाही, झोपेचं सिरप नाही. एकीनं तर गॅस असणार आणि गॅस घालवणारं म्हणजे तिच्या मते कोका कोलाचं नाव सुद्धा विचारलं. त्यावर मी सांगितलं की मी त्या औषधाचं वर्णन करते, तुम्ही शोधून काढायचं. पोटात मळमळ, जळजळ, पोटदुखी, डोकेदुखी काही असेल ना तरी ते घालवतं. मग उत्तर म्हणून जेल्युसिलचं नाव आलं. तुमच्या मासिक पाळीची पोटदुखी ही कमी करणारं लहानपणीचं काही आठवतंय का? मुलींनी पुन्हा एका पेन किलरचंच नाव घेतलं. रात्री झोपताना चहात घालून घेतलं की कोरडा खोकला थांबतो. मग तुम्ही ट्रीप किंवा लांब प्रवासाला जाताना बस लागू नये म्हणून आणि अगदी लांब समुद्र ओलांडून जाणार असाल तर काय घेता? उत्तर आलं, ॲबोमेन. खरंच चुकीचंच. या आजकालच्या तरुण मुलींना माझं हे औषध शोधणं फार अवघड झालं होतं. मला खूप गंमत वाटली. मी सांगत होते, अगं आता तर परदेशातही त्याच्यावर प्रयोग होतात. शास्त्रज्ञांनी त्यातले पदार्थ अँटीऑक्सिडंट्स आहेत की जे व्हिटॅमिन ए पेक्षाही जास्त शक्तिशाली आहेत असं म्हटलंय. क्लिव्हलँड नावाच्या शास्त्रज्ञाने उंदरावरती प्रयोग करून असं दाखवलं की त्वचेवरचा कॅन्सर किंवा ट्यूमर बरा करायची, त्याची वाढ रोखण्याची त्याच्यात म्हणजे बाळाला दिलेल्या औषधात क्षमता आहे. ते ऐकून मुलींच्या मनात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. मला वाटलं मी त्यांना उत्तरापासून खूपच लांब नेते. मग मी त्या औषधाचं वर्णन असं केलं. वाकडं तिकडं पाय असलेलं, मळकट रंग असलेला, कडकडीत वृक्ष त्वचा घेऊन मातीत लोळणारा आणि आपल्या साऱ्या जेवणाला खमंग वास, सुंदर झणझणीत चमचमीत चव देणारा आणि आपल्या पूर्वजांनी जपलेला, उलटी, मळमळ, डोकेदुखी घालवणारा असा हा पदार्थ आहे. मग उत्तर आलं, आल्याचे थेंब मधात घालून मी बाळाला दिले होते. टाळ्यांच्या गजरात कोडं सुटलं. खरंच किती छान, अगदी म्हणजे बहुगुणी आहे ना हे आलं. आता थंडीचे दिवस सुरू आहेत म्हणून आपण आलेपाक करतो,
आल्याचा रस, लिंबू असं सगळं घेतो. बरं वाटतं त्यांनी. पोटात मळमळ असेल, दुखत असेल तर ते बरं वाटतं. आणि तापात पण बरं वाटतंच त्यांनी. तर असं हे आलं. खूप छान माहिती सांगितली. तर सगळ्यांना हे खूप आवडेल अशी माझी खात्री आहे. उद्या अशाच पुढच्या एखाद्या लेखासह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.